आता कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादांना थेट प्रश्नच दिसून येतोय। आपण पाहतोय केवळ सामकडे ही माहिती आलेली आहे, तेव्हा हायकोर्टाने स्थगिती दिली तरच कोकाटेंचं मंत्रीपद वाचू शकतं। फडणवीसांनी अजित पवारांना प्रश्न विचारलेला आहे, पण तसं न झाल्यास कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं ते सांगा, असं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच देवेंद्र फडणवीसांनी वर्ष भेटीमध्ये दादांना प्रश्न विचारल्याची सामला एक्सक्लुसिव्ह माहिती मिळालेली आहे। तेव्हा आता अजितदादा फडणवीसांना काय उत्तर देतात हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं आहे। तेव्हा कोकाटांच्या जागी आता कोण येणार हे नक्कीच स्पष्ट झालेलं आहे। फडणवीसांना सुद्धा कोकाटांच्या जागी कोकाटे नको आहेत। आपण पाहतोय गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण पाहतोय खुद्द मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना प्रश्न विचारलेला आहे, कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं, म्हणजे फडणवीस नक्कीच त्यांचा राजीनामा मागतायत। काय स्पष्टीकरण द्याल तुम्ही? नक्की ज्या पद्धतीने खरं तर जिल्हा कोर्टाने आहे ते माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे या शिक्षेला जर हायकोर्टामध्ये स्थगिती मिळाली नाही तर माणिकराव कोकाटे यांचे आमदारकी आणि मंत्रिपद हे सगळं जाणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची खाती कोणाकडे द्यायचा असा प्रश्नच आता आहे तो थेट विचारल्याचं मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना समजते। त्यामुळे आज सकाळीच अजितदादा खरं तर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यानंतरून ही सगळी चर्चा झाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज माणिकराव कोकाटे सुद्धा हायकोर्टामध्ये जातील का हे देखील पाहणं गरजेचं आणि हायकोर्टामध्ये गेल्यावर लगेच या प्रकरणामध्ये आहे ती स्थगिती मिळते का हे देखील बघणं तेवढंच गरजेचं आहे। कारण की जर स्थगिती मिळाली नाही तर कुठल्याही क्षणी माणिकराव कोकाटे या सगळ्या संदर्भामध्ये यांचा राजीनामा होऊ शकतो। कारण की माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आहे ती सुनावलेली पाहायला मिळते। बरं, ह्याच्यावर आता दादांकडनं काय उत्तर मिळालंय हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे का? दादा काय बोललेत? नक्कीच अजितदादांकडून अद्यापही या सगळ्या संदर्भामधले कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण आहे ते देण्यात आलेलं नाहीये। मात्र अजितदादा यांच्याकडून देखील आहे ते हे माणिकराव कोकाटेंकडे असणारं क्रीडा आणि अल्पसंख्याक हे खातं नेमकं कुणाकडे द्यायचं या सगळ्या संदर्भामध्ये आज चर्चा देखील होईल। कारण की कॅबिनेट देखील आहे, कॅबिनेटच्या अगोदरच अजितदादांची प्री कॅबिनेट आहे सगळ्या मंत्र्यांबरोबर। त्यामुळे अजितदादा नेमका हा पदभार कोणाकडे देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांच्याकडे खरं तर अगोदर हे दोन्ही खाती होती आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंकडचं कृषी खातं काढून खरं तर दादा भरणे यांना दिलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा दादा भरणे यांच्यावरच कुठेतरी हा भार टाकतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे।